नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य IAS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी रत्नाकर मोरे आणि आपण पाहत आहोत भारतीय अर्थव्यवस्था. मागच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा इतिहास पाहिला होता. इंग्रज पूर्व काळ, त्याच्यानंतर जो मध्ययुगीन काळ होता तो पाहिला होता. पूर्वी भारतीय रचना कशी होती, अर्थव्यवस्थेची रचना कशी होती, कशा पद्धतीने इथे व्यापार व्यवसाय होत होता, इथलं अर्थचक्र कशा पद्धतीने फिरत होते हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. त्याच्यानंतर मध्ययुगात कशा पद्धतीचा आपला जो अर्थव्यवस्थेचा पसारा होता तो पाहिला. इथे मध्ययुगातला जो काळ होता, विविध राजे रजवाडे यांचा जो काळ होता. त्याच्यानंतर मुघल शासन असेल, त्यांच्यामध्ये कशा पद्धतीची शासन व्यवस्था होती आणि अर्थप्रणाली होती हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. त्याच्यानंतरचा काळ होता ब्रिटिशांचा काळ. ब्रिटिशांच्या काळामध्ये कशा पद्धतीने अर्थव्यवस्था तयार झाली, कशा पद्धतीने डेव्हलप झाली, त्यांची व्यवस्था कशी होती, त्यांची कर रचना कशा पद्धतीने होती हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. ब्रिटिश गेल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था कशा पद्धतीने बदलली तेही आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. ह्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की भारतीय अर्थव्यवस्था काय आहे, कशा पद्धतीने भारतीय अर्थव्यवस्थेचं प्रारूप कशा पद्धतीचं आहे हे आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणते महत्त्वाचे घटक आहेत, इथे बँकिंग सेक्टर कशा पद्धतीचं आहे, त्याच्यानंतर शासन प्रणाली कशा पद्धतीची चालते हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, आपण आता पुढच्या याला चालू करूया. तर भारतीय अर्थव्यवस्थेची रचना. तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या रचनेमध्ये आपण पाहणार आहोत की भारत हा देश जो आहे त्याच्यामध्ये आपला जो भौगोलिक प्रदेश हा भारत हा खंडप्राय देश आहे आणि ह्या खंडप्राय देशाला गव्हर्न करणारा केंद्रीय सत्ता आणि विविध छोट्या छोट्या राज्यांमध्ये राज्य सत्ता अशा दोन प्रकारचा आपल्याकडे एक शासन पद्धती आहे. आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत ही एक शासनाचं प्रारूप आहे. म्हणजे केंद्रीय पातळीवर केंद्रीय सत्ता पूर्ण भारतभर लागू होते. त्याच्यानंतर विविध राज्यांची राज्य सत्ता आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत ही आपली शासन व्यवस्था आहे. तर अर्थव्यवस्थेमध्ये सरकारची भूमिका काय ते आपल्याला इथे पाहायचं आहे. तर आपलं जे अर्थव्यवस्था आहे, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी योजना आणि मिश्र अर्थव्यवस्था हे आपल्या सरकारचं जे काही प्रारूप आहे ते कशा पद्धतीचं आहे. आपण इथून मागे पाहिलं की भारतीय अर्थव्यवस्था कशा स्वरूपाची होती, मिश्र अर्थव्यवस्था आपली होती. आता याच्यामध्ये सरकारी जी भूमिका आहे ती कशा पद्धतीची आहे की केंद्रीय पातळीवर केंद्र सरकार जे आहे ते केंद्रित नियोजन जे काही प्लॅनिंग केलं जातं ते केंद्रीय स्तरावर केलं जातं आणि तिथून पुढे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्या नियोजनाचा काय केला जातो, अवलंब केला जातो. म्हणजे केंद्रीय पातळीवर केंद्रीय नियोजन केलं जातं आणि तिथून पुढे संपूर्ण भारतामध्ये कशा पद्धतीची डेव्हलपमेंट करायची आहे हे ठरवलं जातं आणि तिथून सर्व कार्यान्वयन केलं जातं. आता हे की अर्थव्यवस्थेचं नियोजन कशासाठी करायचं आहे की बाबा अर्थव्यवस्थेचा आपला जो संपूर्ण जी अर्थव्यवस्था आहे भारताच्या भौगोलिक याच्यामध्ये जे काही लोक असतील, जो काही प्रदेश असतील त्यांचा कसा विकास करायचा, आपल्याला समतोल विकास करायचा आहे. त्याच्यानंतर देशाची जी काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचा वापर करताना सर्वांना समान पद्धतीने ती वापरण्यात यावी, सर्वांना त्याचा समान पद्धतीने फायदा व्हावा अशा पद्धतीने त्याचं नियोजन केलं जातं. हाच त्याच्या मागचा उद्देशही असतो, बरोबर की नाही. इथली जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचा वापर समान पद्धतीने करून सर्व नागरिकांना समान त्याचे फायदे मिळावेत हा त्याच्या मागचा उद्देश असतो, बरोबर. आणि जो काही विकास करायचा आहे आपल्या अर्थव्यवस्थेचा तो समतोल पाहिजे. त्याचा समतोल म्हणजे असं नाही की बाबा श्रीमंत लोक अतिश्रीमंत होतील, गरीब लोक गरीब राहतील असं नाही. सरकार ज्यावेळेस नियोजन करतं तेव्हा सर्वांचा विचार करून त्याचा समतोल सर्व श्रीमंतांचा गरिबांचा सर्वांचा विचार करून त्यांचा समतोल विकास कशा पद्धतीने करून आणता येईल अशा पद्धतीचं नियोजन केलं जातं. आणि भारतामध्ये ते केंद्रित पद्धतीने होतं केंद्र सरकारच्या पातळीवर. तसंच राज्य सरकारच्या पातळीवर राज्य सरकारही करत असतं. ठीक आहे. आता हे जे अर्थव्यवस्थेचं नियोजन आहे आपल्याकडे पंचवार्षिक नियोजन केलं जातं. पंचवार्षिक म्हणजे 5 वर्षांसाठी. आपल्याकडे सरकार आपण निवडून देताना 5 वर्षासाठी निवडून दिलेलं असतं, बरोबर की नाही. ते सरकार त्याच्याकडे जो कार्यकाळ आहे तो 5 वर्षाचा आहे. त्याच्यामुळे तो पंचवार्षिक योजनांद्वारे त्यांचा जो काही कार्यक्रम असेल विकासाचा तो राबवण्याचा प्रयत्न करत असतो. आता हे जे केंद्रीय नियोजन केलं जातं हे मुख्य यांचं जे कोण आहे ते पंतप्रधान आहे. आपल्या भारताचे जे काही राजकीय प्रमुख व्यक्ती जर घेतलं ते कोण आहे, पंतप्रधान. आणि हे पंतप्रधान निर्णय घेताना त्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वी नियोजन आयोग होता, त्यालाच प्लॅनिंग कमिशन बोलतो. आता नीती आयोग आहे. हे काय करत असतं, संपूर्ण देशाचा विकास अर्थव्यवस्थेचा विकास कसा घडवून आणायचा याचं जे नियोजन केलं जातं ते ह्या
समितीद्वारे केलं जातं. पूर्वी प्लॅनिंग कमिशन किंवा आपण नियोजन आयोग होतं, आता त्याचं नाव बदलून काय केलेलं आहे, नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ठीक आहे, नीती आयोग, हा नीती आयोगाचा फुल फॉर्म आहे. तर हे नीती आयोग आता नीती ठरवतं की पुढच्या 5 वर्षामध्ये किंवा इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीचा विकास घडवून आणायचा आहे, समतोल विकास कसा करायचा आहे आणि उद्देश काय आहे की बाबा समान सर्व जे काही साधन संपत्ती असते त्यांचा समान वापर करून सर्व जे लोक आहेत यांचा समतोल विकास घडवून आणणे हा त्याचा उद्देश राहतो. तर भारताची अर्थव्यवस्था कशा पद्धतीची आहे, मिश्र अर्थव्यवस्था, बरोबर की नाही. पूर्वी आपली मिश्र अर्थव्यवस्था होती, परंतु 1991 नंतर आपण थोडेसे भांडवलवादाकडे झुकलेले आहोत. आता भांडवलवादी अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था ह्या दोन्हींमधलं काय आपण केलेलं आहे, समावेश मिश्र अर्थव्यवस्थेत केलेला आहेच आहे. आता जी भारताची अर्थव्यवस्था आहे ती भांडवली याच्याकडे झुकत आहे. पूर्वी मिश्र होती, मिश्रमध्ये काय केले आपण, भांडवली अर्थव्यवस्था आणि समाजवादी ह्या दोघांचे चांगले घटक एकत्र करून आपण ती राबवण्याचा प्रयत्न केला. परंतु काही काळानंतर त्याचेही काही तोटे आले, काही काळ परत तोटे आल्यानंतर आपण पुन्हा 1991 नंतर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल केले आणि त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, थोडंसं भांडवलवादाला जास्त चालना दिलेली आहे. त्याच्यामुळे जी आपली अर्थव्यवस्था आहे ती कशी थोडीशी भांडवलवादाकडे आता झुकलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु आता हे करत असताना जे काही घटक आहेत ते अजूनही केंद्र सरकार स्वतःच्या ताब्यात ठेवतं आणि बाकीच्या क्षेत्रांमध्ये प्रायव्हेट सेक्टर म्हणजेच खाजगी क्षेत्राला प्रवेश देण्यात आलेला आहे. परंतु काही जे क्षेत्र आहेत याच्यामध्ये अजूनही सरकारचीच मक्तेदारी आपल्याला पाहायला मिळते. जसे की पाहतो आपण लोहमार्ग. आता लोहमार्ग म्हणजे काय, जी रेल्वे व्यवस्था असेल, ठीक आहे, त्याच्यामध्ये सरकारचा वाटा मोठ्या पद्धतीने आढळून येतो. त्याच्यानंतर टपाल सेवा आहे. आता ह्या ज्या टपाल सेवा आहेत ह्या सुद्धा वेलफेअर स्कीम मध्ये येतं बाबा. टपाल सेवा सुद्धा अजूनही शासकीय नियंत्रणाखाली कार्य करते सरकार, भारतीय टपाल. आणि काही महत्वाचे जे काही उद्योगधंदे असेल जसं की ॲटॉमिक सेंटर असेल, ॲटॉमिक रिसर्च असेल, त्याच्यानंतर मिलिटरी इक्विपमेंट्स असतील, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग काय असेल, काही गव्हर्नमेंटच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत जसे की ऑइल प्रोड्युसिंग आपलं जे इंडियन ऑइल वगैरे असेल, ह्या ज्या वगैरे कंपन्या आहेत ह्यांच्यावर अजूनही सरकारी मक्तेदारी आढळून येते. कारण की ह्या ज्या कंपन्या आहेत किंवा हे जे क्षेत्र आहे याच्यामध्ये काय केलं जातं, संपूर्ण जनतेचा विकास करण्याच्या उद्देशाने आणि याच्यामध्ये लाभ मिळवणे हा सरकारचा हेतू नसतो, जेणेकरून ह्या सेवा सर्वसामान्य लोकांना पुरवून त्यांचं आयुष्य सुखकर करणे हा याच्या मागचा हेतू असतो. परंतु काही याच्यामध्ये आपण भांडवलदारांना सुद्धा सामावून घेण्याचा प्रयत्न सरकारने केलेला असतो. आता पाहतोय आपण, आता रेल्वे प्रोजेक्ट मध्ये पाहायला गेलं, आता रेल्वेचे पण काही टप्पे आहेत. पूर्वीचे जे रेल्वे होते ते रेल्वे आहेत, त्याच्यानंतर बाबा आता मेट्रो सिस्टीम आलेली आहे, त्याच्यानंतर बुलेट ट्रेन आलेली आहे. त्या मेट्रो सिस्टीम मध्ये काही काही जे प्रायव्हेट खाजगी लोक आहेत त्यांनाही अंतर्भूत केलेलं आहे, जेणेकरून बाबा त्यांचा कार्यक्षमता चांगल्या पद्धतीने होता येईल. त्याच्यानंतर बुलेट ट्रेन सारखे प्रोजेक्ट आपण राबवतोय, बाहेरच्या देशांच्या मदतीने राबवतोय. तर खाजगी प्लेअरला सुद्धा सामावून घेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. परंतु काही जे बेसिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अजूनही सरकारची मक्तेदारी आपल्याला आढळून येते. त्याच्यानंतर स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर आता बँकिंग सारखे जे क्षेत्र आहेत, बँकांसारखे याचं राष्ट्रीयकरण करणे, त्याच्यानंतर खाजगीकरण, अशा अवस्थांमधून आपलं जे काय आहे, ठीक आहे, हे क्षेत्र गेलेलं आहे. आणि आताचा जो काळ आहे याच्यामध्ये खाजगीकरण म्हणजेच काय बाबा, जे प्रायव्हेट पार्टनर्स आहेत, प्रायव्हेट पार्टनर्स खाजगी लोकांना जास्त अर्थव्यवस्थेमध्ये वाव देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. आणि सरकारचा एक 1991 नंतर जो अप्रोच बदललेला आहे की सरकार हा फक्त रेग्युलेशन, ठीक आहे, रेग्युलेशनच्या माध्यमातून नियंत्रण करण्याच्या याच्यामध्ये सरकार आहे की जेणेकरून जास्त अडचण येऊ नये, खाजगी भांडवलदार स्वतःचे भांडवल उभं करून इथे चांगल्या चांगल्या पद्धतीच्या सेवा आणि उत्पादन तयार करतील, त्याच्या मार्फत लोकांना रोजगार मिळेल आणि सरकारची भूमिका फक्त रेग्युलेशनची राहील. अशा पद्धतीचं एक सरकार आता इथून पुढचा जो काळ आहे तसा अप्रोच सरकारचा असणार आहे. दुसरा मुद्दा आहे सार्वजनिक गुंतवणूक आणि खर्च. आता आपल्याला देश चालवायचा आहे, सरकार आहे, त्याच्यामध्ये गुंतवणूक, आपल्याला खर्च कशा पद्धतीचा आहे, गुंतवणूक कशा पद्धतीने करायची हे सरकार इथे पाहत असतं. आता आपल्याकडे भारतामध्ये सार्वजनिक जे काही खर्च होतो, सरकारकडे जे काही कर रूपात पैसे वगैरे जमा होतात त्यांचाही खर्च केला जातो, किंवा गुंतवणूक जी काही केली जाते ती कशा केली जाते, ती विकास कामांवर
बरोबर की नाही? सार्वजनिक खर्च कसा आहे, विकास कामांवर सुद्धा खर्च केला जातो. त्याच्यानंतर विकासाव्यतिरिक्त कामांवरील खर्च असे याचा वर्गीकरण आहे. एकतर विकासासाठी आणि विकास कामा व्यतिरिक्त डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंटच्या व्यतिरिक्त सुद्धा सरकारचा जो काय आहे तो पैसा खर्च होत असतो. आता विकास कामांचा जो खर्च आहे, ठीक आहे. आता जे काही केंद्र सरकार असेल त्याच्या विविध योजना असतात, बरोबर की नाही? समजा आता महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आहे, तशाही केंद्र पातळीवर अनेक साऱ्या योजना असतात. त्या योजनांसाठी पैसे अलोकेट केले जातात, त्यांचा सुद्धा खर्च आहे. त्याच्यानंतर केंद्राकडून जे काही आर्थिक मदत मिळत असते, केंद्राकडून वेगवेगळ्या राज्यांना आर्थिक मदत केली जाते. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा काय होत असतो, खर्च हा होत असतो केंद्र सरकारचा, बरोबर की नाही? आणि हे जे दोन्ही आहेत, हा जो कसा आहे भांडवली आणि महसुली खर्च, याच्यामध्ये विभागणी करण्यात येते. ते खर्च दोन प्रकारचा आहे, एकतर भांडवली आणि महसुली. अशा पद्धतीने ह्या खर्चांची काय केली जाते, विभागणी केली जाते. आता केंद्राच्या जो योजनांवरील खर्च आहे, विविध ज्या विकास योजना असतात त्यांच्यासाठी हा निधी काही काही केंद्र सरकार राखून ठेवलेला असतो. तर केंद्राकडून मिळणारी आर्थिक मदत ही राज्यांना आणि केंद्रशासित, आपल्या भारतामध्ये राज्यही आहेत आणि काही प्रदेश कसे आहेत केंद्रशासित सुद्धा आहेत, त्यांच्यावर डायरेक्ट केंद्रशासित प्रदेशांवर डायरेक्टली केंद्राचं नियंत्रण असतं. तर त्यांना सुद्धा काय केलं जातं, मदत ही दिली जाते, बरोबर की नाही? जी काही भांडवली जमा किंवा जो काही खर्च आहे शासनाचा, तो कशा पद्धतीने होतो, एकतर राज्यांना दिला जातो, विविध योजना सरकारच्या असतात त्या योजनांवरही खर्च केला जातो, राज्यांना आर्थिक मदत दिली जाते, केंद्रशासित प्रदेश असतात त्यांनाही आर्थिक मदत दिली जाते. त्याच्यानंतर विविध विकास कामं असतात, बरोबर की नाही? आता समजा आपल्याकडे बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट आहे, तर बुलेट ट्रेनचा प्रोजेक्टसाठी एकदम एवढा मोठा पैसा उभा राहत नाही, मग त्याच्यासाठी विविध कर्जही काढली जातात. त्या विविध कर्ज म्हणून सुद्धा काही जी रक्कम असते ती राखून ठेवलेली असते. तर अशा पद्धतीने आपला जो काही सार्वजनिक गुंतवणूक आणि खर्च सरकारद्वारे केला जातो. तर हे आपल्या शासन व्यवस्थेमध्ये अशा पद्धतीने सरकारी खर्च केला जातो सरकारद्वारे. त्याच्यानंतर पुढचं आहे सार्वजनिक आय आणि कर व्यवस्था. आपल्या भारत देशामध्ये सार्वजनिक आता आय आणि कर व्यवस्था, व्यक्ती कशा पद्धतीने उत्पन्न कमवतात, बरोबर नाही? तुम्ही आम्ही पैसे कमवतो, परंतु आपण टॅक्स स्वरूपात, कर स्वरूपात काही पैसा हा सरकारला देत असतो आणि त्याच कर रूपी पैशाचा सरकार पुन्हा आपल्या जनतेसाठी वापर करत असतो, बरोबर नाही? ही एक चक्र आहे. तर भारतामध्ये कशा पद्धतीच्या कर रचना आहे, आपल्या सरकारी पातळीवर कशा पद्धतीची कर रचना चालते, केंद्रीय पातळीवर कोणते कर असतात, त्याच्यानंतर राज्य पातळीवर कशा पद्धतीने कर होते, त्यांची विभागणी कशा पद्धतीने केली जाते, ते आपण पाहणार आहोत. आता भारतामध्ये 3 पदरी कर व्यवस्था आहे, 3 पद्धतीचे, बरोबर की नाही? भारताच्या राज्यघटनेने केंद्र सरकारला, आता हे पहिलं आहे केंद्र सरकार, बरोबर नाही? केंद्र सरकार आहे, राज्य पातळीवर आहे आणि त्याच्यानंतर ग्रामीण पातळीवर सुद्धा कर रचना किंवा कर वसूल करण्याची एक रचना आपण पाहतो. आता केंद्र सरकारमध्ये कोणकोणते कर घेतात? आयकर म्हणजे काय, जो आपण उत्पन्न कमवतो त्याचा कर असतो आयकर. आता गुंतवणुकीवर कर, ठीक आहे, संपत्ती वगैरे असेल त्याच्यावर सुद्धा कर दिला जातो. त्याच्यानंतर वारसा हक्काने काही गोष्टी मिळत असतात त्याच्यावर सुद्धा कर केला जातो. भारतामध्ये सध्या वारसा हक्काने जो संपत्ती मिळते त्याच्यावर सध्या काही कर आतापर्यंत लागू नाहीये, ठीक आहे. ते प्रोजेक्टेड आहे की बाबा वारसा हक्काने जी काही संपत्ती मिळते त्याच्यावर सुद्धा कर लागू करण्याचा एक प्रस्ताव मांडला होता, पण तो काही भारतासारख्या देशामध्ये लगेच लागू होईल याची काही शक्यता नाही. अमेरिकेमध्ये समजा तुम्हाला तुमच्या वडिलांची प्रॉपर्टी असेल आणि ती जर तुम्हाला मुलगा म्हणून मिळायची असेल तर त्याच्यावर काही कर घेतले जातात. तशा पद्धतीचा कर लागू करण्याचे भारताकडे प्रयत्न केला होता, पण आपल्याकडे ते काही शक्य झालेलं नाही. तर अशा पद्धतीचा कर आहे. त्याच्यानंतर विक्री कर आहे. विविध वस्तू आपण कंपन्या बनवतात किंवा वस्तू असतात, सेवा असतात, तर त्यांच्या सुद्धा जी विक्री केली जाते त्याच्यावर सुद्धा सेल्स टॅक्स लागत असतो, विक्री कर असतो. त्याच्यानंतर सेवांवरील कर, सर्व्हिस टॅक्स असतो. आपण एक विविध सेवा जो घेत असतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सर्व्हिस टॅक्स द्यावा लागतो. त्याच्यानंतर आयात कर असतो. आपण काही गोष्टी आयात करतो परदेशातून, तर त्याच्यावर सुद्धा सरकार काय करतं, आयात शुल्क लावू शकतं. त्याला काय बोललं जातं, आयात कर. त्याच्यानंतर अबकारी कर असतात, ठीक आहे. तर अशा पद्धतीचे हे वसूल करण्याचा जो अधिकार आहे, हे कर वसूल करण्याचा अधिकार भारतीय घटनेने केंद्र सरकारला
दिलेले आहेत. हे अधिकार केंद्र सरकार आपल्याकडून कर वसूल करू शकतं, कररूपी पैसा जमा करू शकतं आणि हा अधिकार त्यांना भारतीय घटनेने दिलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं येतं राज्य. आता केंद्राला पण काही अधिकार आहेत, राज्यांना पण काही अधिकार आहेत. राज्य सुद्धा आंतरराज्य दोन राज्यांमध्ये सुद्धा काही व्यापार होत असेल, इकडच्या वस्तू तिकडे जात असेल, त्यांच्यामध्ये सुद्धा आंतरराज्य विक्रीवरील कर हे लागू होतात. करमणूक कर, एंटरटेनमेंट आपण पाहतो, आपण IPL पाहतो तर IPL वर सुद्धा एंटरटेनमेंट कर असतो. आपण मूव्हीज पाहतो त्यांच्यावर सुद्धा एंटरटेनमेंट कर हा घेतला जातो. त्याच्यानंतर व्यवसाय कर, आपण एखादा व्यवसाय करत असेल तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला कर भरावा लागतो. मद्य उत्पादनावरील अबकारी कर, बरोबर की नाही, एक्साइज ड्युटी. जे मद्यपेय आहेत किंवा जे नशेचे पदार्थ असतात त्यांच्यावर सुद्धा गव्हर्नमेंट बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने कर वसूल करत असतं. तर त्यांचा अधिकार हा राज्य सरकारला आहे, ते डायरेक्टली राज्याच्या तिजोरीमध्ये जात असतात आणि हे जे वरचे कर आपण आतापर्यंत पाहिले ते केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये जातात. त्याच्यानंतर मालमत्तेच्या हस्तांतरणावरील स्टॅम्प ड्युटी. स्टॅम्प ड्युटी म्हणजे काय, समजा आपण एखादी जमिनीचा व्यवहार करतोय, आपल्याला एखादा जमिनीचा तुकडा घ्यायचा असेल तर तो घेताना त्या जमिनीचा आपण व्यवहार झाल्यानंतर आपल्याला स्टॅम्प ड्युटी पे करावी लागते, बरोबर की नाही. तो एक कर राज्य सरकारला मिळत असतो. त्याच्यानंतर राज्य सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना मालमत्ता कर आणि जकात कर वसूल करण्याचा, बरोबर की नाही. तसंच पाणी आणि स्वच्छतेच्या सोयीसारखी ज्या काही सोयी आहेत त्या देण्यासाठी किंमत वसूल करण्याचा अधिकार आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना सुद्धा आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय, समजा महानगरपालिका, आपण पुण्यासारख्या शहरात असेल तर पुणे महानगरपालिका आहे, त्यांनाही काही इथल्या नागरिकांना काही सवलती द्याव्या लागतात. पाणीपट्टी असेल, पाणी असेल, भाडी असेल, रस्ते असतील, वीज असेल, हे सर्व प्रोव्हाइड करण्याच्या म्हणजे सुविधा नागरिकांना दिल्या जातात. तर त्याच्या बदल्यात काही कर वसूल करण्याचा सुद्धा, तुमचा प्रॉपर्टी टॅक्स असेल, त्याच्यानंतर बाबा पाणी कर असेल, हे वसूल करण्याचा अधिकार इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना असतो. आता पुणे महानगरपालिका असेल, ही इथली स्थानिक स्वराज्य संस्था आली. ग्रामीण भागामध्ये एखादी ग्रामपंचायत असेल, ती त्या ग्रामीण भागामध्ये वीज, रस्ते, त्याच्यानंतर स्वच्छतेची काही कामं असतील ते करत असते, बरोबर की नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा पाणीपट्टी कर, भाडे, आपल्या घरपट्टी वगैरे आकारण्याचा त्यांनाही अधिकार आहे. म्हणजे अशा पद्धतीने एक 3 प्रकारची आपल्याकडे कर रचना आपल्या भारतीय शासन व्यवस्थेत आपल्याला आढळून येते. त्याच्यानंतर आता हे काही जे कर आहेत, आता हे करांचं विभाजन पण कसं आहे, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स, बरोबर की नाही. अशा पद्धतीचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर असे 2 प्रकारचे टॅक्स आहेत. जेव्हा आपण टॅक्सेशन शिकूया त्यावेळेस आपण हे सर्व इन डिटेल, कोणता टॅक्स कशा पद्धतीचा, डायरेक्ट टॅक्स कोणकोणते आहेत, इनडायरेक्ट टॅक्स कोणकोणते आहेत, कोणता टॅक्स कोण घेतं, हे सर्व आपण इन डिटेल आपण पुढच्या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. पण आपली जी रचना आहे, भारतीय अर्थव्यवस्थेची रचना आहे, शासन व्यवस्थेत ही 3 पदरी कशी आहे ते इथे आपण पाहिलेलं आहे मोठं. आता पुढचा टॉपिक आहे भारताच्या मधली चलन व्यवस्था. आपल्याकडे चलन कोणतं आहे, बरोबर नाही. भारतामध्ये आपण काय असतो, आपला करन्सी काय आहे, रुपया ही भारताची करन्सी आहे, बरोबर की नाही. 1 रुपया हे कसं आहे, आपलं कायदेशीर चलन आहे. आता जो आपला भारतीय रुपया हा नेपाळ आणि भूटान ह्या शेजारी देशांमध्ये सुद्धा त्यांना मान्यता दिलेली आहे, त्या कायदेशीर चलन म्हणून मान्यता दिलेली आहे. समजा तुम्ही तुमची 100 रुपयाची नोट घेऊन नेपाळमध्ये गेलात किंवा भूटानमध्ये गेलात तर तिथले लोक ती चलनामध्ये व्यवहार आपण करू शकतो, ठीक आहे. नेपाळ आणि भूटान हे जे देश आहेत यांनी भारतीय चलनाला त्यांचं जे चलन आहे, आता त्यांची जी पण एक वेगळी करन्सी असेल, नेपाळची वेगळी करन्सी आहे, भूटानची वेगळी करन्सी, पण त्यांची आणि भारताची जी काही करन्सी आहे हे एकमेकांना जोडलेली आहे. आता रुपया म्हणजे काय, रुपयाचं बघा, रुपयाचं 100 याच्यामध्ये हे केलेलं आहे, 100 भाग केलेले आहेत आणि 1 पैसा, बरोबर की नाही. 1 पैसा असे 100 पैसे, तेव्हा आपला 1 रुपया बनतो. सध्या भारताच्या चलन व्यवस्थेमध्ये 2000 रुपयाची नोट हे सर्वात मोठं चलन आहे, बरोबर की नाही. 500 होतं, 1000 होतं, त्याच्यानंतर डिमॉनिटायझेशनच्या काळात 2000 ची नोट आली, ठीक आहे. ती सध्या भारताच्या याच्यामधली सर्वात मोठी चलन आहे. आणि सर्वात छोटं नाणं 50 पैशाचं नाणं हे आपलं सर्वात लहान चलन सध्या आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आहे. भारतीय उपखंडात जेव्हा आपण भारतातल्या देशामध्ये जेव्हा आपण व्यवहार करतो तो अशा पद्धतीने करतो, परंतु आपण काय करतो, भारतीय परकीय देशांबरोबर सुद्धा आपले व्यवहार आहेत, आपण तिकडनं आयात करतो, वस्तू एक्सपोर्ट करतो, ह्या गोष्टी चालू राहतात. तर त्या, बरोबर नाही,
तर त्यांची जे काही करन्सी असेल, परकीय देशांशी सुद्धा जी काही करन्सी असेल, त्याच्यामध्ये आपल्या देशातल्या रुपयाचं कशा पद्धतीने एक्सचेंज केलं जातं, बरोबर की नाही? समजा आता ₹1 म्हणजे एक अमेरिकन डॉलर असेल, तर त्याचे भारतीय याच्यामध्ये रूपांतरण करताना बाबा आपण सध्याच्या काळामध्ये ₹80, ₹84, ₹85 काय असेल ते आताच्या सध्याच्या काळामध्ये अशा पद्धतीचं कन्व्हर्जन केलं जातं. त्याला काय बोललं जातं? विनिमय दर म्हणजेच काय एक्सचेंज रेट. तर ते कशा पद्धतीने ठरवलं जातं तेही आपण इथे पाहणार आहोत. 1946 पर्यंत काय होतं? भारत हा पहिला काय होता? ब्रिटिशांची एक कॉलनी होता, बरोबर की नाही? तर भारताचा जे काही हे होतं रुपया वगैरे होता, हा ब्रिटिश पाऊंडच्या संदर्भाने ठरवलेला होता आणि त्याचा जो दर होता तो कसा असता? स्थिर होता. फिक्स एक्सचेंज रेट होता आपला, बरोबर की नाही? तर हा ब्रिटिशांच्या काळामध्ये होता. ह्या काळामध्ये काय होतं? आपलं जे काही मूल्य होतं, रुपयाचं मूल्य, हे ब्रिटिश पाऊंड स्टर्लिंगच्या मूल्याशी जोडलेलं होतं, बरोबर की नाही? ब्रिटिशांचा जो काही करन्सी आहे ती पाऊंड आहे आणि ते पाऊंडला आपण थोडं विभागलं तर ते स्टर्लिंग्समध्ये मोजलं जातं. तर त्याच्याशी संबंधित आपला जो काही रुपया होता तो पाऊंड स्टर्लिंगशी जोडलेला होता. आता त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतरही काही काळ, बरोबर नाही, आपला जो काही परकीय व्यापार होता त्याच्यामध्ये 30% व्यापार हा कसा पाऊंड आणि स्टर्लिंग मध्येच होत होता. स्वातंत्र्य झाल्यानंतरही काही काळ आपला जो काही होतं पाऊंड आणि स्टर्लिंग मध्ये आपला काही चालू होता. 1975 नंतर काय केलं? ही जी काही स्थिर विनिमय दराची जी पद्धत होती ती काय केली? बंद केली. स्थिर म्हणजे बाबा फिक्स. थोडक्यात स्थिर म्हणजे काय? फिक्स होती. ₹1 ला ₹10 अशा पद्धतीने. म्हणजे 1 पाऊंड असेल तर त्याचे ₹10 भारतात असेल तर ही रेट जो होता एक्सचेंजचा हा फिक्स होता. हा कुठपर्यंत होता? 1975 पर्यंत. बरोबर की? परंतु त्याच्यानंतर काय केलं आपण? बदलत्या विनिमय दरांचं धोरण अवलंबलं. बदलता म्हणजे काय? फ्लोटिंग एक्सचेंज रेट. तो बदलू पण शकत होता, कमी होऊ शकत होता, जास्तही होऊ शकत होता. फ्लोटिंग होता. त्याच्यामध्ये असं काही फिक्स नव्हता. ते केव्हा केलं आपण? 1975 नंतर. बरोबर की नाही? परंतु त्यावेळेस काही जी विशिष्ट चलनं होती. आता भारतीय चलनाचं जे काही मूल्य होतं ते काही विशिष्ट चलनं होती. म्हणजे समजा अमेरिकेचा डॉलर असेल, पाऊंड असेल, जपानचा युआन असेल, चीनचा असेल, तर अशा पद्धतीने काही जे मोठमोठ्या अर्थव्यवस्था होत्या त्यांच्या जी चलनं होती त्यांच्या बदल्यात आपलं जे काही चलन होतं त्यांचा समूह होता आणि त्या समूहाच्या मूल्यावरून आपलं भारताचं मूल्य, रुपयाचं मूल्य हे ठरवलं जात होतं. आणि हे जे काही मूल्य आहे हे रिझर्व्ह बँक ठरवते. आपली भारताची जी बँक आहे रिझर्व्ह बँक ती ठरवत असते. आणि 1991 नंतर काय आलं? आपल्याकडे आर्थिक सुधारणा आलं. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे? हा जो रुपयाचं जे मूल्य आहे ते कशा पद्धतीने केलेलं आहे? पूर्णपणे कन्व्हर्टिबल केलेलं आहे. पूर्णपणे कन्व्हर्टिबल आपण केलेलं आहे. म्हणजेच काय? तर रुपयाचं जे चलन आहे त्याच्यावरची जी काही बंधनं होती, बरोबर की नाही? एक्सचेंज रेट मधली जी बंधनं होती ती संपूर्ण हटवण्यात आली. बरोबर की नाही? 1991 नंतर आपण जे काय होतं पूर्ण कन्व्हर्टिबल आपला रुपया बनवलेला आहे. 2005 पासून आपले जे काही रुपयाचं मूल्य आहे ते वाढताना आपल्याला बऱ्यापैकी दिसून येत आहे. पुढचा भाग आहे की आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये नैसर्गिक साधन संपत्ती कशा पद्धतीने आहे, बरोबर नाही? आपण अर्थव्यवस्थेचा प्रारूप पाहतोय तर त्याच्यामध्ये महत्वाचा एक घटक आहे तो म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती. आपल्या भारतामध्ये कोणकोणती नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि ती कशा पद्धतीने आपण वापरणार आहोत किंवा नियोजन करताना त्या नैसर्गिक साधन संपत्तीचा सुद्धा विचार केला जातो. तर आता आपण इथे की नैसर्गिक साधन संपत्ती कशा पद्धतीने आहे ते पाहणार आहोत. सर्वात महत्वाची साधन संपत्ती म्हणजे ती शेतीयोग्य जमीन. बरोबर? शेतीयोग्य जमिनीचा आपल्याकडे किती? 12,69,219 स्क्वेअर किलोमीटर किंवा एकूण जी जमीन आहे भारताच्या भूभागाची त्याच्यापैकी 56% जमीन म्हणजे 100% समजा भारताचा भूभाग आहे. हे काय भारताचा भूभाग असेल असा ठीक आहे. हा 100% पकडला तर त्याच्यापैकी 56% एवढी जमीन आपण कशासाठी वापरू शकतो? शेतीयोग्य जमीन आपल्याकडे उपलब्ध आहे. आता भारताची जी लोकसंख्या आहे ती पण प्रचंड आहे, बरोबर की नाही? तर अर्थातच एवढ्या लोकसंख्येचा ताण ह्या क्षेत्रफळावर पडत असतो. त्याच्यानंतर वाढतं शहरीकरण आहे, बरोबर की नाही? शहरीकरण वाढतंय तर आपण काय करतो? जी काही शेतीयोग्य जमीन आहे ती सुद्धा शहरीकरणामध्ये आल्यामुळे शेतीचं जे काही क्षेत्र आहे ते सुद्धा घटताना आपल्याला दिसून येतं, बरोबर की नाही? तर हा एक आपले आता शेती ही नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे शेतीयोग्य जमीन ही सुद्धा एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे. परंतु जसं जसं शहरीकरण वाढेल तसं तसं काय होणार आहे? आपली शेतीयोग्य जी जमीन आहे ती सुद्धा कमी कमी होताना आपल्याला
दिसून येते. आता भारतामध्ये आता भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्याच्यामुळे मोठी जनसंख्या आपली शेतीवर आधारित आहे. आता शेती ही पावसावर आधारित आहे. भारतामध्ये मान्सून पद्धतीचा पाऊस पडत असतो. तर आपल्याकडे सरासरी किती 1100 मिलीमीटर एवढा पाऊस पूर्ण भारतखंडात सरासरी काढली. काही काही ठिकाणी जास्त होतो. चेरापुंजी सारखं ठिकाणी तिथे प्रचंड पाऊस पडतो आणि काही काही अशा ठिकाणी आहेत जिथे खूप कमी पाऊस पडतो. तर एक सरासरी जर ऍव्हरेज काढायचं ठरलं तर भारतामध्ये किती पाऊस पडतो? वार्षिक 1100 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. बरोबर की नाही? त्याच्यानंतर देशातील किती 3,14,400 किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर एवढा भाग कशाने व्यापलेला आहे? पाण्याने व्यापलेला आहे. आता ह्या पाणी आपण एवढ्या लोकसंख्येला पुरवायचं पिण्याचं पाणी, बरोबर की नाही? तर त्याचा ताण साहजिकच आपल्या क्षेत्रावर पडत असतो. आता हे जे पाणी वापरत असलेलं याच्यापैकी 92% पाण्याच्या जे काही आहे ते शेतीसाठी जलसिंचनासाठी उपयोग केला जातो. बरोबर की नाही? म्हणजे आपल्याकडे जो पाणी साठा आहे त्याच्यापैकी 92% पाणी जलसिंचनासाठी वापरलं जातं. ठीक आहे. आता पूर्वीचा जो काळ होता एक 74-75 तेव्हा किती 380 स्क्वेअर किलोमीटर एवढी जमीन आपली कशासाठी होती? जलसिंचनाखाली होती. जलसिंचन म्हणजे काय बाबा? अशा जमिनीला का बाबा आपण पाण्याची सिंचनाची बारमाही पद्धतीने चांगल्या पद्धतीने तिथे आपण सिंचनाची सुविधा पुरवठू शकतो. ठीक आहे. किंवा पाण्याखाली ओलिताखाली ती जमीन आणू शकतो अशा जमिनीला आपण बोलतो. आता जलसिंचनाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण ऍग्रिकल्चर याच्यामध्ये पार्टमध्ये पाहणार आहोत. 2025 पर्यंत 1050 किलोमीटर स्क्वेअर इतका होणं काय आहे? अपेक्षित आहे. कोणती शेती? जलसिंचनाखाली म्हणजे ओलिताखालची शेती. 300-350 पासून कुठपर्यंत आणायचं आपलं टार्गेट होतं? पूर्वी 350 होती. आपण एवढं टार्गेट ठेवलेलं की 1050 स्क्वेअर किलोमीटर एवढं आपण जलसिंचनाखाली आणायची आहे. आणि बाकीचं जे आता हे तर पाणी आहे हे कशासाठी? हे शेतीसाठी वापरलं जातं. आणि बाकीचं जे पाणी आहे घरगुती वापर असेल, त्याच्यानंतर औद्योगिक क्षेत्र असेल, याच्यासाठी सुद्धा वापरलं जातं. आता तुमच्याकडे भौगोलिक प्रदेशामध्ये तुमच्याकडे नद्या असतील, तलाव असेल, कालवे असतात. ही तुमची अंतर्गत जलसंपत्ती झाली. आता भारताला खूप मोठा समुद्रकिनारा आहे, त्याच्यानंतर खाड्या आहेत, आखत आहेत. तर याच्यामध्ये काय होतं? यांच्यावर आधारित लोकसंख्या ही कशावर आहे? ही मासेमारीवर सुद्धा अवलंबून आहे. बाकीची जनसंख्या तुमची जी आहे ती शेती क्षेत्रावर, शेतीला अलाइड सेक्टर, मासेमारी, हे जे किनारी प्रदेशात राहणारे लोक आहेत जवळपास 60 लाख लोक भारतामध्ये हे किनारी क्षेत्राशी संबंधित आहेत. म्हणजे मासेमारीशी संबंधित यांचा उदरनिर्वाह चालतो. तर मत्स्यपालन याच्यामध्ये भारताचा जगात 5वा नंबर आहे मत्स्यपालनामध्ये. आणि आता मत्स्यपालन पण बघा किनारी प्रदेशातलं वेगळं आहे. म्हणजे ते किनारी प्रदेश जो आहे तो कसा खाऱ्या पाण्याचा प्रदेश आहे. आणि अंतर्गत भारताचा अंतर्गत भौगोलिक जो भाग आहे त्याच्यामध्ये काय असतील? तुमचे नद्या असतील, तलाव असतील, कालवे असतील, बरोबर की नाही? धरणं असतील. याच्यामध्ये पाण्यातली जी काही मासेमारी आहे त्याच्यामध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे. कितवा? दुसरा. त्याच्यानंतर आपल्याकडे जे काही खनिज संपत्ती आहे, बरोबर नाही, ही पण आपली साधन संपत्ती आहे. याच्यामध्ये दगडी कोळसा असेल, जगातील 4थ्या क्रमांकाचा साठा आपल्याकडे आहे. कशाचा? दगडी कोळशाचा. त्याच्यानंतर लोह असेल, मॅंगनीज असेल, हे सुद्धा जे काही घटक आहेत ते आपल्याकडे असतात. त्याच्यानंतर अभ्रक असेल, बॉक्साईटच्या खाणी असतील, टायटॅनियम असेल, क्रोमाइट असेल, नैसर्गिक वायूच्या सुद्धा आपल्याकडे काय आहे? साठे आपल्या याच्यामध्ये आढळून येतात. हिरे असेल, बरोबर की नाही? मध्य प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याकडे हिऱ्याच्या खाणी आहेत. त्याच्यानंतर खनिज तेल असेल, बॉम्बे हाय असेल, त्याच्यानंतर गुजरातच्या काही किनारी प्रदेश आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे खनिज तेल आहे. आसाममध्ये सुद्धा आपल्याकडे काही खनिज तेलाचे साठे आहेत. त्याच्यानंतर चुनखडी असेल, थोरियम आहे. थोरियमचा तर जगातील सर्वात मोठा साठा आपल्याकडे आहे, बरोबर की नाही? तर ही जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचा आपल्याकडे समावेश आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला होत असतो. आता भारताला जे खनिज तेल लागतं त्याच्यापैकी 25% खनिज तेलाचे साठे भारताकडे आहेत, 25%. परंतु त्याच्यानंतर मुख्यत्वे जे आहे ते कुठे आहे? महाराष्ट्राचा जो किनारी प्रदेश आहे, बॉम्बे हाय बोललं जातं त्याच्यामध्ये आपल्या तेलबिरी आहे, तिथूनही आपण आणतो. त्याच्यानंतर गुजरातचा जो काही किनारी प्रदेश आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खनिज तेल आढळतं. त्याच्यानंतर आसाम सारख्या प्रदेशामध्ये सुद्धा खनिज तेलाचे काही साठे आढळून येतात. नुकत्याच झालेल्या याच्यामध्ये हे ओडिशा वगैरे सुद्धा भागामध्ये आपल्याला खनिज तेलाचे साठे आढळलेले आहेत. परंतु
ते सध्या लगेच आपण त्याचं एक्सप्लोरेशन चालू केलेलं नाहीये, आपल्याला आढळून आलेले आहेत. ठीक आहे. तर ही अशा पद्धतीने साधन संपत्ती आपल्याकडे आहे. आता अर्थव्यवस्थेमध्ये मूलभूत सोयींचाही खूप मोठा वाटा असतो. तर मूलभूत सोयींमध्ये काय-काय आहे, की तुमचे रोड्स असतील, एअरपोर्ट्स असतील, त्याच्यानंतर पोर्ट्स. पोर्ट्स म्हणजे काय, आपण जे काही मालाची आयात वगैरे करतो. त्याच्यानंतर बंदरं, जे समुद्रमार्गाने जे काही आपण आयात निर्यात करत असतो, त्याच्यासाठी आपल्याकडे चांगल्या पद्धतीचे पोर्ट्स म्हणजे बंदरं असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रेल्वे लाईन्स असतील, भारतातली जी काही अंतर्गत वाहतूक करण्यासाठी, त्याच्यानंतर मालाची ने-आण करण्यासाठी, माणसांची ने-आण करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे रेल्वे लाईन्स म्हणजे चांगल्या पद्धतीने ते डेव्हलप करणं सुद्धा आपल्याकडे गरजेचं आहे. त्याच्यानंतर ऊर्जा क्षेत्र आहे. बरोबर की नाही? ऊर्जा क्षेत्र म्हणजे तुमचे सर्व जी काही अर्थव्यवस्था आहे, त्याचा जर पाया पाहायला गेला तर तो तुमच्या ऊर्जा क्षेत्र आहे. तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटी कंपन्यांमध्ये तुमच्या जर काही मॅन्युफॅक्चरिंग होत असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी लागणार आहे. घरगुती वापरासाठी लागणार आहे. त्याच्यानंतर ऊर्जा क्षेत्रामध्ये नुसतं येत नाही. त्याच्यानंतर तुमचं पेट्रोलियम लाईन असेल, त्यालाही तेही तुमचं ऊर्जा त्याच्यावर तुमची खूप मोठी अवलंबित्व आहे. पेट्रोलियम सेक्टर. ठीक आहे. ते तुमचं ऊर्जा क्षेत्रामध्ये येत असतं. त्याच्यानंतर युटिलिटीज, चांगल्या पद्धतीचे युटिलिटीज तुम्हाला डेव्हलप करणं, तुमच्या सर्व लोकांसाठी पिण्याचं पाणी अवेलेबल आहे की नाही त्याची नियोजन करणं. त्याच्यानंतर तुमच्या इंडस्ट्रीसाठी सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणात लागत असतं. त्याची पूर्तता करणं, त्याच्यासाठी डेव्हलपमेंट करणं, हेही इथे तुमच्या पायाभूत सुविधांमध्ये येत असतं. त्याच्यानंतर सर्वात मूलभूत आहे की ते एज्युकेशन. तुमच्याकडची शिक्षण व्यवस्था कशा पद्धतीने तयार झालेली आहे. तुम्ही तुमच्या अर्थव्यवस्थेपैकी जो काही कर रूपात पैसा येतो, त्याच्यापैकी तुम्ही किती शिक्षणासाठी खर्च करता. तुमच्याकडची शिक्षणाचा दर्जा कशा पद्धतीचा आहे. तुमची शाळा असतील, स्कूल असतील, त्याच्यानंतर कॉलेजेस असतील, महाविद्यालय असतील, मोठमोठे विद्यापीठं असतील, ही कशा पद्धतीची दर्जेदार बनवता येतील याच्यासाठी सुद्धा खर्च करणं, हे सुद्धा तुमच्या एका मूलभूत सोयींचा एक भाग येऊन जातो. त्याच्यानंतर हेल्थ केअर सिस्टम असेल, आरोग्याच्या सुविधा हे कशा पद्धतीने तुमच्या चांगल्या पद्धतीच्या आहेत. त्याच्यासाठी डेव्हलपमेंट, त्याच्यासाठी नवीन-नवीन योजना किंवा त्याच्यामध्ये चांगलं आता आयुष्यमान भारत सारखी एक योजना आहे, ज्याच्यामध्ये बाबा 5 लाखापर्यंत सामान्य माणसांना सुद्धा कव्हर मिळून जातो किंवा 5 लाखापर्यंतचा खर्च बाबा सरकार देऊ शकतं. तर अशा पद्धतीच्या योजना, त्याच्यासाठी लागणारे हेल्थ केअर सिस्टम, हॉस्पिटल्स असतील, मोठे-मोठे हॉस्पिटल्स असतील, ग्रामीण भागात असतील, शहरी भागात असतील, तर ते तयार करणं हे सुद्धा तुमच्या मूलभूत सोयी मध्ये येत असतं. त्याच्यानंतर सोशल, तुमच्याकडे नुसताच माणूस सगळ्या गोष्टी करताना त्याला एंटरटेनमेंटही असतं, सोशल गॅदरिंग होत असतात. त्याच्यासाठीही तुमच्याकडे चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणं गरजेचं असतं. बरोबर की नाही? आता आपण क्रिकेट वगैरे भारतासारख्या देशामध्ये क्रिकेट मोठ्या पद्धतीने पाहिला जातो, खेळला जातो. खूप लोकांचा आवडीचा खेळ हा क्रिकेट आहे. त्याच्यानंतर इंडस्ट्री असेल, इकडे जी काही मूव्ही इंडस्ट्री आहे, साऊथमध्ये तमिळ इंडस्ट्री आहे, महाराष्ट्रात मराठी इंडस्ट्री आहे. त्याच्यानंतर मुंबईमध्ये आपण बॉलिवूड पाहतो. तर ही इंडस्ट्री सुद्धा हा एंटरटेनमेंटचा भाग आहे. त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीच्या सुविधा देणं, तर चांगल्या पद्धतीची टेक्नॉलॉजी डेव्हलप करणं, हे सुद्धा सरकारचा एक भाग येतो. जेणेकरून बाबा इथे अर्थव्यवस्था जनरेट होऊन इथल्या लोकांना चांगला रोजगार मिळेल. बरोबर की नाही? तर अशा पद्धतीने हे मूलभूत सोयी सुद्धा चांगल्या पद्धतीने तयार करणं हे शासनाचं एक कर्तव्य राहतं. तर शासन वेगवेगळ्या याच्यामधून त्याच्यामध्ये ज्या काही योजना असतील त्यांच्यामधून ह्या सर्व मूलभूत सोयींसाठी तयार करण्यासाठी किंवा यांचा दर्जा वाढवण्यासाठी, दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करत असतं किंवा पैसा खर्च करत असतं. त्याच्यानंतर बघा, आता भारतामध्ये जे काय आहे, हे कसं आहे, पंचवार्षिक योजना याच्यामधूनच हा खर्च केला जात असतो. बरोबर की नाही? मूलभूत सोयींसाठी आता मूलभूत सोयींमध्ये तुमची धरणं सुद्धा असतील, तुमचा रोड इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्याच्यानंतर तुमचं एनर्जी सेक्टर असेल. समजा आता एनर्जी सेक्टरमध्ये पाहायला गेलं, तर तुम्हाला ॲटॉमिक एनर्जी आहे. तर ॲटॉमिक एनर्जीचा समजा तुमचा चांगला क्लीन एनर्जी बोललं जातं त्याला, जेणेकरून बाबा त्याच्यामधून जास्त काही हार्मफुल म्हणजे निसर्गाला जास्त कमीत कमी हानी पोहोचवता येऊ शकते. म्हणून बाबा चांगल्या पद्धतीचं तुमचं न्यूक्लिअर एनर्जी तयार करण्याचं काम असेल, त्याच्यासाठी नवीन-नवीन टेक्नॉलॉजी तयार करायचं काम असेल, तर त्याच्यासाठी सरकार खर्च करत असतं. बरोबर की नाही? तर हे सर्व तुमच्या मूलभूत सोयींमध्ये येतं. त्याच्यानंतर पुढचं आहे भारताच्या मध्ये वित्त संस्था. आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वित्त संस्था कशा पद्धतीची आहे? आपण पाहिलं भारताचं जे काही चलन आहे, करन्सी आहे, ती काय आहे? रुपया आहे. बरोबर की नाही? आता पण हे जे रुपया आहे, बरोबर? हा रुपया कशा पद्धतीने वर्क होतो, त्याचं गव्हर्न कोण केलं जातं? आता आपण नुसतं रुपया पाहतो का? आपण नाणीच्या स्वरूपात पण पाहतो आणि नोटांच्या स्वरूपात सुद्धा आपण आपली चलन जे आहे ते आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खेळत असतं. तर ती रेग्युलेशन करण्यासाठी कोणती संस्था आहे? तर ही आहे भारतीय रिझर्व्ह बँक, आर-बी-आय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. बरोबर की नाही? ही सर्वात महत्त्वाची आहे.
कारण की आपण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतो, तर ही सर्वात महत्त्वाची आहे. पूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेचं जे काही डोलदारा आहे, तो सर्व हा आर-बी-आय सांभाळत असतं. बरोबर की नाही? आता ते पाहूया. सुरुवातीच्या काळामध्ये ब्रिटिश जेव्हा होते, ब्रिटिशांनीच त्यांच्या काळामध्ये भरपूर साऱ्या सुविधा आपल्याकडे चालू करून दिल्या. भारतीय नागरी सेवा असतील, त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकेची स्थापना सुद्धा त्यांच्या काळामध्येच झालेली आहे, ब्रिटिशांच्या काळामध्ये. रेल्वेची स्थापना सुद्धा ब्रिटिशांच्या काळामध्येच झाली आहे. तर बरोबर की नाही? तर ह्या सगळ्या सुविधा त्यांनी चालू केल्या. स्वातंत्र्यानंतर काय झालेलं आहे, जे काही आपली काही सुविधा, ह्या सगळ्या सुविधा आपण नंतर चालू ठेवलेल्या होत्या. त्याच्यातलीच एक आहे रिझर्व्ह बँक, आर-बी-आय. बरोबर नाही? पूर्वी याला इम्पेरियल बँक नाव होतं. त्याच्यानंतर बाबा याचं नाव भारतीय रिझर्व्ह बँक असं करण्यात आलं. आता ही जी शाखा आहे, ही कुठे, याची मुख्य ब्रांच आता मुंबईत असं पाहिलं तर भारताची आर्थिक राजधानी कोणाला बोललं जातं? महाराष्ट्रामधल्या मुंबईला. बरोबर की नाही? तर आर-बी-आयचं हेडक्वार्टर सुद्धा कुठे आहे? मुंबईमध्येच आहे. बरोबर की नाही? आता मुंबईमध्ये आपण काय बघतोय? वित्त संस्था. आता मुंबईमध्ये काय काय आहे? भारतीय रिझर्व्ह बँक आहे, त्याच्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे. ह्या सुद्धा महत्वाच्या संस्था मुंबईमध्ये आहेत. भरपूर साऱ्या ज्या काही खाजगी संस्था आहेत, 1991 नंतर आपण खाजगी प्लेयरला सुद्धा बँकिंग सेक्टरमध्ये हे केलं होतं, की बाबा इथल्याही काही बँका उभ्या राहतील, तर त्यांचे काही हेडक्वार्टर्स असतील. मुख्यालय ही मुंबई सारख्या एका आर्थिक राजधानीमध्ये असणं खूप महत्वाचं असतं. तर तशा पद्धतीने मुंबईचं महत्व आहे. आता ही जी रिझर्व्ह बँक आहे, आर-बी-आय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हिची स्थापना केव्हा झालेली आहे? 1 एप्रिल 1935. बरोबर नाही? आणि ही सर्व बँकांचा बँक हिला बोललं जातं. बरोबर की नाही? ही सर्व बँकांवर नियंत्रण करण्याचं काम हे करत असते. त्याच्यानंतर जे काही चलन व्यवस्था आहे, त्यांचं सुद्धा नियंत्रण करण्याचं काम आर-बी-आय करत असते. आता याचं काम काय आहे? विविध जे काही व्यवहार वगैरे होतात, त्याच्यानंतर चलनांची देखरेख करण्याचं काम आहे. वित्त धोरणाचं नियमन करण्याचं काम आहे. समजा आपल्याकडे महागाई वाढत असेल, तर महागाई कमी करण्यासाठी काही उपाययोजना करता येतील की नाही, ते पाहण्याचं काम हे आर-बी-आयचं आहे. बरोबर की नाही? तर त्याच्यासाठी वेगवेगळे टूल्स असतात. ते आपण जेव्हा बँकिंग सेक्टर पाहणार आहोत, तेव्हा त्याचा व्यवस्थित आपण डिटेलमध्ये अभ्यास करूया. पण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वित्त संस्था कशा पद्धतीच्या आहेत? ही आहे आर-बी-आय. बरोबर की नाही? रिझर्व्ह बँक ही काय करते? ही बँकिंग सेक्टर जे आहे, बँकिंग सेक्टरमधून जो काही पैसा असेल, तुमचं नाणी असतील, तुमची चलनं असतील, त्यांना तुम्ही पहा, तुम्ही तुमच्याकडे जर ₹10 ची नोट असेल, 100 असेल, 200 असेल, बरोबर की नाही? 2000 जरी असेल, त्याच्यामध्ये एक गव्हर्नरची सही असते. बरोबर की नाही? म्हणजेच काय? ही जी नोट छापलेली आहे, याच्यासाठी गॅरंटी कोण घेतंय? हे गव्हर्नर घेतोय. गव्हर्नर म्हणजेच कोण? ह्या बँकेचा अध्यक्ष. बरोबर की नाही? त्यांची एक समिती असते. याचा भारतीय रिझर्व्ह बँकेचा, आर-बी-आयचा एक हेड असतो, त्याला बोललं जातं गव्हर्नर, आणि त्या गव्हर्नरची सही असते. बरोबर की नाही? आणि त्याच्यावर लिहिलं असतं, मैं धारक को अमका अमका पैसा अदा करने का वचन देता हूं. खाली गव्हर्नरची सही असते. ₹10 असेल तर ₹10, ₹100 असेल तर ₹100, ₹2000 असतील तर ₹2000. तर ही गॅरंटी असते कोणाची? आर-बी-आयची, की बाबा ही नोट चालवण्याचा अधिकार आहे आणि तो आम्ही दिलेला आहे आणि याच्यासाठी कारणीभूत आहोत. तर अशा पद्धतीने ही बँक चालते आणि याचा जो काही अध्यक्ष असतो त्याला गव्हर्नर बोललं जातं. सध्या कोण आहे? संजय मल्होत्रा. हे सध्याचे कितवे गव्हर्नर आहेत? 26वे व्यवस्थापक यांना म्हणता येईल. सध्याचे गव्हर्नर आहेत हे 26वे आहेत. बरोबर की नाही? तर आणि यांची जी काही नियुक्ती होती, ही केंद्र सरकारद्वारे केली जाते. ठीक आहे? आणि पूर्ण भारतीय याचं जे काही रुपया वगैरे असेल, पूर्ण चलन असेल, त्याचं नियमन वगैरे करण्याचं काम ही वित्त संस्था, त्याच्यामध्ये आर-बी-आय ही करत असते. त्याच्यानंतर पुढची जे वित्त संस्था आहे, आता आपण आर्थिक बाजू घेतली. आता हे रुपयांच्या बाबतीत झालं. पण मार्केटमध्ये पैसा सगळाच काय बँकेतून जाऊन पैसा घेतील का? नाही. तर बँकेमध्ये दुसरा एक मार्ग असतो, तो म्हणजे ज्या मोठमोठ्या कंपन्या असतात, त्या मार्केटमधून पैसे उचलत असतात. बरोबर की नाही? लोकांकडून पैसे घेतात. ज्याला आपण शेअर मार्केट बोललो जातो. स्टॉक एक्सचेंज वगैरे हे जे आहेत, शेअर मार्केट वगैरे, हे दुसरी एक संस्था असते. ही दुसरी एक काय म्हणता येईल आपल्याला, दुसरी एक बाजू आहे जी अर्थव्यवस्थेमध्ये बँकिंग व्यतिरिक्त एक मोठा उलाढाल आर्थिक क्षेत्रामध्ये किंवा आर्थिक व्यवहारामध्ये किंवा आर्थिक स्वरूपामध्ये होत असते. ठीक आहे? त्याचं जे काही नियमन केलं जातं, त्याची नियमन करण्यासाठी एक संस्था असते, तिला बोललं जातं सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ठीक आहे? आणि याची स्थापना 1992 मध्ये झाली होती. तर ही जे व्यवहार चालतात, बरोबर की नाही, तुमच्या शेअर मार्केटमध्ये, शेअर बाजारामध्ये जे काही व्यवहार जातात, त्याचं नियमन करणारी संस्था म्हणजे कोण आहे? सेबी. आणि याची स्थापना झाली होती 1992 मध्ये. बँकिंग सेक्टर जे असते, म्हणजे
जो पतपुरवठा बँकिंग क्षेत्रातून जातो, बरोबर की नाही, ग्रामीण पातळीवर असेल, जिल्हा पातळीवर असेल, राज्य पातळीवर असेल, देश पातळीवर, त्याचं नियमन कोण करतं? आर्थिक स्वरूपात कोण करतं पैशाचं नियमन? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्याच्यामध्ये जे काही रूल्स रेग्युलेटर असतील, बाकीच्या बँकांनी कोणते रूल्स फॉलो वगैरे करायचे, त्याचं सर्व नियमन आरबीआय ठरवतं. त्याच्यानंतर हे जे शेअर मार्केट वगैरे जे काही चालतं, त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे रूल्स अँड रेग्युलेशन असतील, त्याच्यावर कंट्रोल कशा पद्धतीने करायचा, हे सर्व नियमन करणारी संस्था म्हणजे सेबी. त्याचा फुल फॉर्म काय आहे? सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. आणि याची स्थापना 1992 मध्ये झाली होती. सुरुवातीला पण होती, बरोबर नाही. आता भारतामध्ये बघा, शेअर मार्केट कशा पद्धतीने आहे. भारतातलं शेअर मार्केट कशा पद्धतीने, मोठं जे शेअर मार्केट आहे ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, त्याच्यानंतर आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आपण हे पाहत असेल, हे माहिती असेल तुम्हाला, BSE, NSE, निफ्टी, बरोबर की नाही. असे वेगवेगळे एक शेअर मार्केट आहे. त्याच्यातलं महत्वाचे जे आहेत, बॉम्बे खूप मोठं आहे, बरोबर की नाही. आता ह्या ज्या दोन कंपन्या आहेत, ह्यांचा विनिमय सेवांद्वारे काय होतं? सेवांद्वारे होत असतं. ह्यांचे सेन्सेक्स लागतात, BSE सेन्सेक्स, ह्यांचे जे इंडेक्स असतात, सेन्सिटिव्ह इंडेक्स वगैरे, हे प्रदर्शित करत असतात शेअर मार्केटमध्ये. त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता याच्यामध्ये काय होतं, महत्वाच्या ज्या 30 कंपन्या, 30 असतील किंवा 50 कंपन्या असतील, 30 कंपन्यांचं सरासरी मूल्य काढलं जातं आणि त्याच्यावरून काय तो इंडेक्स ठरवला जात असतो. इंडेक्स म्हणजेच काय, निर्देशांक, बरोबर की नाही. एप्रिल 1980 पर्यंत हे वर्ष काय मानलेलं आहे? बेस मानलेलं आहे, पाया म्हणून याला मानलेलं गेलेलं आहे. त्याच्यानंतरच्या 30 कंपन्या याच्यावर लिस्टेड होतात. गव्हर्नमेंट सेबी त्याच्यावर लिस्टेड करते. त्याच कंपन्यांबरोबर तुम्ही काय करू शकता, तुमचं शेअर मार्केट, त्याच्यासाठी तुम्हाला डीमॅट अकाउंट वगैरे काढणे, मग त्याच्या थ्रू तुम्ही शेअर्स खरेदी विक्री, हे जे काही चालतं ते सर्वचं रेग्युलेशन करण्याचं काम सेबी करत असते. आणि आपण सध्या तरी दोन इथे एक्झाम्पल म्हणून घेतलेले आहेत. पुढचं जे काही जेव्हा आपण शेअर मार्केटचा अभ्यास करू तेव्हा याच्यामध्ये सर्व घेऊया. सेबी काय करते, काय तिचे काम आहेत, काय रेग्युलेशन्स आहेत, शेअर मार्केट काय होतं, कोणते आहेत, भारतामध्ये किती आहेत. भारतामध्ये जवळपास किती आहेत माहिती का? 23 शेअर बाजार आहेत, बरोबर की नाही. मुंबईला आहे, दिल्लीला आहे, कोलकात्याला आहे, पुण्यातही आहे. तर अशा पद्धतीचं एक चालू असतं, ज्याच्यामध्ये लोक कंपन्यांमध्ये आपले पैसे गुंतवणूक करू शकतात, जेणेकरून बाबा लोकांकडून पैसा येऊ शकतो आणि कंपनी मोठे मोठे प्रोजेक्ट लॉन्च करू शकतात. तर अशी एक ती व्यवस्था असते. दरवेळेस काही कंपनी बँकांकडूनच पैसे उचलत नाही, लोकांकडून मार्केटमधूनही उचलत असते. तर ती एक व्यवस्था म्हणजेच काय, आपली जी काही शेअर मार्केट व्यवस्था, आणि त्याचं नियमन करणारी संस्था म्हणजे काय आहे? सेबी. तर अशा पद्धतीची ह्या दोन वित्त संस्था आहे, काय आहे? आरबीआय आणि दुसरी सेबी. ठीक आहे. बँकिंग आणि इतर वित्त सेवा. भारतासारख्या देशामध्ये आता बघा, बँका आणि इतर सेवा, बँकेचं काम काय आहे? बाबा पैसे, लोकांना गरज असतील तर पैसे देणे, त्याच्यावर व्याज घेणे, बरोबर की नाही, हे चालू असतं. आणि ते पुन्हा बँकेत आपण ठेवी ठेवू शकतो. लोक बँकेत ठेवी ठेवतात आणि त्याचं सुद्धा व्याज लोकांना दिलं जातं. तर ही बँकेचं मुख्य एक साधं साधं सिंपल काम पाहायला गेलं तर बँकेचं काम काय? लोकांच्या ठेवी स्वीकारणे आणि त्यांना त्याच्या बदल्यात काहीतरी परतावा देणे, आणि ठेवलेल्या ठेवींचं काय कर्ज स्वरूपात पुन्हा दुसऱ्या लोकांना देणे, आणि त्यांच्याकडून पुन्हा त्या जे काही दिलेलं कर्ज आहे त्याच्यावर व्याज आकारणे. आणि ह्या सिस्टीमवर काय चालू असते? बँकिंग चालू असतं क्षेत्र, बरोबर की नाही. आता भारतामध्ये जे काही पैशाचं वितरण होतं हे बँकेमार्फत एक होतं. मुख्य जे आहे ते एक अधिकृत आणि अनधिकृत, बरोबर की नाही. अधिकृत क्षेत्र म्हणजे काय? अधिकृत मध्ये आहे तुमचे बँकिंग सेक्टर, बरोबर की नाही. तुम्हाला जर का पैशाची गरज असेल तर तुम्ही काय जाल, तुम्हाला आता काही कर्ज काढायचं आहे तर तुम्ही बँकेमध्ये जाल, काहीतरी त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बसाल, त्याच्यानंतर तुम्ही ते कर्ज मिळेल आणि तुम्ही पुढचे तुमची गोष्ट करू शकाल. दुसरी एक आहे अनधिकृत क्षेत्र. अनधिकृत म्हणजे काय? पतसंस्था वगैरे, त्याच्यानंतर काही वैयक्तिक सावकारी, काही लोक सावकारी करतात. सावकारी म्हणजे काय? लोकांना त्यांच्याकडे जास्त पैसे असतील, ते काही लोकांना पैसे, स्वतःकडचे पैसे देणार व्याजाने. हे वैयक्तिक पातळीवर झालेलं, बरोबर नाही. याच्यामध्ये जास्त कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. पण हे जे काय आहे हे गव्हर्नमेंट सिस्टीम आहे, याच्यामध्ये जास्त काही अडचणी येत नाही माणसाला. त्याच्यानंतर सावकारी असेल, व्यक्तिशः कर्ज, आपण वैयक्तिक लोक काही काही लोकांना पैसे देत असतात. ते भिशी वगैरे करणे, 10 लोक मिळून पैसे जमा करणे, मग त्याच्यातली काहीतरी चिठ्ठी काढणार, मग एकाला गरज असेल तर त्याला देणार, मग त्याने पुन्हा ते पैसे आणून द्यायचे. असे एक लोक वैयक्तिक पातळीवर जे काही आर्थिक व्यवहारांसाठी ग्रुप वगैरे बनवतात, पतसंस्था वगैरे काढतात, ही दुसरी सिस्टम. अशा 2 सिस्टम भारतामध्ये आहेत, बरोबर की नाही. मुख्यतः आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे आणि याचाही अभ्यास करायचा आहे सावकारकी वगैरे. कारण की आता महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यासारखा जर प्रदेश असेल त्याच्यामध्ये सावकारकीचा विळखा खूप आहे. आणि लोक शेती तिकडे थोडी पावसावर अवलंबून असल्यामुळे शेतीचं शाश्वत उत्पन्न नाहीये, ते नुकसान झाल्यामुळे
लोक सावकारी कर्ज काढतात. त्याच्यानंतर भारतासारख्या देशामध्ये बाबा मुली लग्न करण्यासाठी सावकाराकडून कर्ज घेणं हा एक प्रथा आहे, चालत आलेली आहे. सध्यांतरी खूप कमी झालेलं आहे. पण अजूनही लोकं बाबा सावकाराकडून कर्ज घेतात आणि ते जर समजा परत फेडलं नाही गेलं, तर त्यांच्या जमिनी जातात किंवा लोकं ते पैसे फेडले नाही गेले तर आत्महत्या सुद्धा करतात. तर लोकांच्या आत्महत्या, शेतकरी आत्महत्यामागे हा सावकारी सुद्धा खूप मोठा विळखा आपल्याला आढळून येतो. तर तो एक सोशल फॅक्टर म्हणून आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि बँकिंग सेक्टर आपण शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय-काय गव्हर्नमेंट करत आहे, कोणकोणते इनिशिएटिव्ह सरकारद्वारे घेतले जातात, काय-काय अशा अनधिकृत जे काही पैशाचं नियमन होतं, त्याच्यावर लगाम लावण्यासाठी सरकारचे काय-काय प्रयत्न आहेत, ठीक आहे. तर तेही आपण अभ्यास करणार आहोत बँकिंग सेक्टरमध्ये. तर हे झाले 2 क्षेत्र, बरोबर की नाही? आता सुरुवातीचा जो काळ होता, बरोबर की नाही? आता इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या, आता ज्या बँकिंग सेक्टर होता, त्याच्यामध्ये पण राष्ट्रीयकृत बँका, त्याच्यानंतर खाजगी बँका वगैरे हा प्रकार आहे. हे सर्व आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. कोणत्या क्षेत्रामध्ये? बँकिंग सिस्टममध्ये, बरोबर की नाही? आता तूर्तास आपण जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होता, त्यांनी काय केलं होतं, 14 राष्ट्रीय बँक ज्या बँका होत्या, त्यांचं काय होतं, नॅशनलायझेशन केलं होतं. भरपूर साऱ्या बँका होत्या, त्यांचं काय केलं, नॅशनलायझेशन केलं होतं. प्रायव्हेट होत्या त्या, तर त्यांचं नॅशनलायझेशन 1969 मध्ये केलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा 1980 मध्ये 6 बँकांचं नॅशनलायझेशन करण्यात आलं होतं. नॅशनलायझेशन म्हणजे काय बाबा, एका रेग्युलेशन अंतर्गत त्या बँका आणल्या गेल्या. ठीक आहे. आणि त्याच्याद्वारे पतपुरवठा सामान्य लोकांना, पूर्वी पैसा हा ही फक्त श्रीमंत लोकांसाठी असणारी गोष्ट होती. सामान्य लोकांसाठी बँकेचे दरवाजे बंद होते. थोडक्यात ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. परंतु जोपर्यंत सरकारच्या सर्व लोकांना जर करायचं असेल, तर सर्व लोकांना बँकिंग सिस्टममध्ये आणणं हे खूप गरजेचं आहे. तर ते नॅशनलायझेशनद्वारे अचीव्ह करण्यात थोड्याफार प्रमाणात आपल्याला यश मिळालं होतं आणि अजूनही आपल्या पद्धतीने चालू आहे, की इन्क्लुजन सर्वांना बँकिंग सिस्टममध्ये आणण्याचा प्रयत्न अजूनही सरकार आपलं करत आहे आणि बऱ्यापैकी यशस्वी सुद्धा होत आहे. तर ठीक आहे. तर ते कशासाठी, की भरपूर लोकांना आता ग्रामीण भागामध्ये अजूनही लोकं सावकारचं वगैरे कर्ज घेतात. तर घेऊ नये. तर त्यांनी बँकेमध्ये जाऊन कर्ज घ्यावं. त्यांना बँकेच्या सवलती असतात. खूप सारे फायदे मिळतात. आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. एखाद्या व्यक्तीला सरकारद्वारे पैसे आता किसान योजना असेल, तर किसानद्वारे सरकारद्वारे काही असेल ठराविक अमाउंट एखाद्या शेतकऱ्याच्या याच्यावर पाठवायची असेल. समजा त्याचं जर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं असेल, तर त्याच्या अकाउंटवर ते डायरेक्ट येऊ शकतं. आधार लिंक असेल, तर ते अशा पद्धतीच्या योजना आहेत, की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तर ते त्या सामान्य जो काही नागरिक असेल, त्याला बँकिंग सेक्टरमध्ये आल्यानंतर त्याला सर्व गव्हर्नमेंट योजनांचा लाभ मिळतो, की तर ह्याच्यासाठी सरकार प्रयत्न करत असतं. तर हे झाली आपली बँकिंग सिस्टम. त्याच्यानंतर आपली जी आर्थिक क्षेत्र आहे, ती कोणकोणती आहेत? सर्वात पहिलं जे आर्थिक क्षेत्र आहे, पहिलं आहे शेती, बरोबर नाही? भारत हा शेतीप्रधान देश आहे. त्याच्यामुळे शेतीचा वाटा थोडा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर उद्योग आहे आणि त्याच्यानंतर सेवा क्षेत्र आहे. तर ह्यांचा वाटा कशा पद्धतीने आहे ते आपल्याला पाहायचं आहे, की हे जे 3 घटक हे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय योगदान देतात ते आपल्याला इथे पाहायचं आहे. आता शेती जी घेतली, एकूण उत्पन्नात किती आहे? भारताचा जगात 2रा क्रमांक आहे. बरोबर नाही? शेतीमधून जे काही म्हणजे आपली जी जास्त लोकसंख्या आहे ती शेतीवर आधारित आहे, की शेती निगडित क्षेत्रांशी आधारित आहे. बरोबर नाही? आपलं जे काही वार्षिक सकल उत्पन्न आहे याच्यामध्ये सुद्धा शेतीचा वाटा भारतीय याच्यामध्ये जास्त आढळून येतो. बरोबर नाही? आपल्या अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा जर कणा पाहायला गेला तर शेती आहे. आता ह्या शेतीमध्ये जे काही सरकारकडून बघा, सरकार चांगल्या पद्धतीने पंचवार्षिक जेव्हा योजना असतात, त्या याच्यामध्ये शेतीला सुद्धा मोठ्या पद्धतीने प्राधान्य दिलं जातं. ज्या काही योजना सरकार पंचवार्षिक योजना तयार करताना जे काही योजना तयार करत जातं, त्याच्यामध्ये शेतीचा मुख्यत्वे विचार केला जातो. त्याच्यामधून बघा, आता शेतकऱ्यांना सरकारकडून भरपूर अनुदानं दिली जातात. त्याच्यानंतर कर्जही दिली जातात. बरोबर की नाही? आणि इतर सोयी वेळोवेळी आपल्याला पुरवण्यात येत असतात. आता भारतातील सुरुवातीचा जो काळ होता, जेव्हा इंग्रजांचा सोडून गेले, त्याच्यानंतरचा काळ होता, हा थोडा भूकमरीचा काळ होता. कारण की काय त्यावेळेस भारताची अर्थव्यवस्था पूर्ण उद्ध्वस्त झाली होती. त्याच्यानंतर दुष्काळाचा जो काही मारा आहे, तो भारताला सोसावा लागला असता. म्हणजे अक्षरशः दुष्काळाने सुद्धा दुष्काळ असल्यामुळे आपल्या इथे अन्नधान्य पिकत नव्हतं आणि त्याच्यामुळे सुद्धा खूप सारे लोकांचा मृत्यू आपल्या भारतामध्ये झालेला आहे. भारताने एक खूप तो प्रचंड भयानक काळ सुद्धा भारताने अनुभवलेला आहे. त्याच्यानंतरचा काळ आहे तो आपला आहे हरित क्रांतीचा काळ. बरोबर की नाही? हरित क्रांतीचा काळ म्हणजे काय? जेणेकरून बाबा आपण चांगल्या पद्धतीने आपल्या लोकांचं भरण-पोषण करण्यासाठी चांगल्या वाणाची पिकं आपण तयार केली. बरोबर की नाही? तर त्याच्यामध्ये गहू असेल, तांदूळ असेल, चांगल्या पद्धतीचं उत्पन्न म्हणजे 1 एकर समजा क्षेत्र असेल, तर 1 एकर क्षेत्रामध्ये समजा पहिले
जुनी जी बियाणं होती ते टाकल्यानंतर 10च पोती तयार होत असेल, तर त्याची उत्पन्नता वाढून आता बाबा 20 पोती कशी मिळतील? त्याच्या दृष्टीने आपण जी हरितक्रांती केली आणि हरितक्रांतीसुद्धा वेगवेगळे पैलू आहेत. त्याच्यानंतर ब्लू इकॉनॉमी असेल, त्याच्यानंतर गोल्डन आहे, त्याच्यानंतर सफेद आहे. म्हणजे तुमचं जे काही शेती आहे, ते शेती क्षेत्रामध्ये चांगला हरितक्रांतीचा सर्व सेक्टरमध्ये कशा पद्धतीने आपण वापर केलेला आहे, तो आपण इथे अभ्यासणार आहोत. ठीक आहे. त्या हरितक्रांतीनंतर बाबा आपण स्वयंपूर्ण, बरोबर की नाही? अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण होण्याची जी काही आपली वाटचाल आहे, ती हरितक्रांतीपासून आपली चालू आहे. त्याच्यानंतर वर्गीस कुरियन सारखे लोक आहेत. त्यांनी हरितक्रांतीला कशा पद्धतीने प्रोत्साहन दिलं, हे आपल्या सर्वांना इथे अभ्यासायचं आहे. ठीक आहे. आता भारताची जी शेती आहे, त्याच्यामध्ये थोडी उत्पादन क्षमता कशी आहे, त्याची कारणं आपण इथे थोडी नमूद केलेली आहे. आता सर्वसाधारण शेतकरी कशी आपली जी शेती आहे, जास्त करून पारंपरिक आहे. आत्ताच्या काळात सध्या यांत्रिकीकरणाचा 1991 नंतर थोडा बदल झालेला आहे. आताची तरुण लोकं आहेत किंवा अ, शेतीचं शिक्षण घेऊन शेती क्षेत्रामध्ये उतरणाऱ्या लोकांचं प्रमाण आत्ता थोडं वाढायला लागले. जिथे आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतीची उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न करतो. पण पूर्वीचं कसं होतं, पूर्वी ही शेती पारंपरिक होती, बरोबर की नाही? आई-वडील शेती करायचे, त्याच्यानंतर मुलं शेती करायचे आणि पुन्हा अशी पिढ्यानपिढ्या ती शेतीचं हे होतं. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असे नवीन काही तंत्रज्ञान नव्हतं. त्याचंही वेगळं काही शिक्षणही नव्हतं. त्याच्यानंतर पूर्वी खतांचा वगैरे वापर केला जात नव्हता. नैसर्गिक याच्यावर शेती होती. त्याच्यामुळे उत्पादकता सुद्धा मर्यादित प्रमाणात होती. कधी काळी समजा निसर्गाचा काही प्रकोप झाला, दुष्काळ पडला किंवा वादळ वारा आला, तर ती पिकं नुकसान होत होती. त्याच्यामुळे पुन्हा उत्पादकतेवर परिणाम होत होता. मग त्याच्यामुळे गरिबी वगैरे हे सर्व अडचणी त्या काळात होत्या. परंतु आता आपण जसं नवीन-नवीन तंत्रज्ञान, हरित क्रांती आल्यापासून चांगल्या पद्धतीची पिकं, काही-काही पूर्वी टोळधाड नावाचा एक प्रकार असायचा. जेणेकरून ती टोळधाड म्हणजे काय असे किडे असायचे जे खूप मोठ्या प्रमाणात यायची, जेणेकरून तुमची पूर्ण पिकाच्या पिकं उद्ध्वस्त केली जायची. एवढ्या मोठ्या प्रमाणात ते टोळधाड. पण जसं-जसं तंत्रज्ञान वाढत गेलं, जसं-जसं प्रगती होत गेली, तसं-तसं आपण ह्या जे काही रोग असतील त्यांच्यावर नियंत्रण मिळवायला आपण बऱ्यापैकी यशस्वी झालेलो आहोत. पण त्याचा एक साइड इफेक्ट आहे, की बाबा रासायनिक खतांचा वापर वगैरे करून जरी आपण उत्पादकता वाढवली, तरी त्याने काय होतं, शेतीची सुद्धा जी काही सुपीकता आहे, ती खालवली जाते कधी-कधी. त्याच्यानंतर ह्याचं जे ज्ञान आहे, किती प्रमाणात वापरलं गेलं, रासायनिक आपण फवारे मारतोय, तर त्याचा निसर्गावर सुद्धा एक विपरीत परिणाम होत असतो. माणसाच्या हेल्थवर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होत असतो. तर हे काही अडचणी अजूनही भारतीय शेतीमध्ये आहेत. परंतु येणारा जो काळ आहे, तो आपण नक्कीच आशावादी आहोत, की येणारे तरुण जे आहेत, भरपूर सारे म्हणजे अ, शिक्षित तरुण शेती करत आहेत. त्याच्यामुळे अ, चांगल्या पद्धतीचा एक बदल ह्या शेती क्षेत्रामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच पाहू शकतो. परंतु इथून मागचा जो काळ होता, तो शेतीसाठी थोडा अडचणीचा. उत्पन्न मिळतं, काही वेळेस ते जास्त मिळतं, काही वेळेस ते कमी मिळतं. परंतु शाश्वत अशा पद्धतीचं उत्पन्न मिळत नाही. ते शाश्वत उत्पन्न कशा पद्धतीचं मिळावं, त्याच्यानंतर ते निसर्गाला हानिकारक नसावं, मनुष्याच्या आरोग्यासाठी सुद्धा ते हानिकारक नसावं, अशा पद्धतीचं एक कल्चर आता सध्या भारतामध्ये डेव्हलप करण्याचं काम चालू आहे. सध्या भारत सरकारने सिक्कीम राज्याला बाबा सेंद्रिय याचा दर्जा दिला. कारण की तिकडे पूर्ण सेंद्रिय पद्धतीने चांगल्या क्वालिटीचं उत्पन्न आपण मिळवू शकतो. चांगल्या दर्जाचं उत्पन्न, चांगल्या पद्धतीचं अन्न आपण मिळवू शकतो आणि त्या अन्नाला चांगलं बाजारपेठ सुद्धा मोठी आहे. जेणेकरून ते जे काही शेतीतून येणारं चांगलं उत्पन्न आहे, चांगल्या दर्जाचं, त्याचे चांगले पैसेही ते शेतकऱ्याला मिळतात. अशी एक इकॉनॉमी डेव्हलप करण्याचा सध्या सरकारचा प्रयत्न आहे आणि इथून पुढचे सरकार तशासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. ठीक आहे. तर आता शेती क्षेत्रासाठी मध्ये सुद्धा एक बँकिंग सेक्टर काम करतं, की हे शेती क्षेत्रामध्ये जे काही ग्रामीण भाग आहे, त्याच्यामध्ये सुद्धा शेती क्षेत्राशी संबंधित आपल्याकडे एक शासकीय बँक आहे. त्याचं नाव आहे नाबार्ड. म्हणजे ही संस्था म्हणता येईल, बरोबर. नाबार्ड ही संस्था ही शेती क्षेत्राशी किंवा रुरल डेव्हलपमेंट क्षेत्राशी रिलेटेड आहे. बरोबर नाही. बाकीचं बँकिंग सेक्टर आहे, सर्व आहे, सर्व आहे. पण शेती आणि तुमचं जे रुरल सेक्टर आहे, त्याच्या डेव्हलपमेंटसाठी कार्य करणारी एक शासकीय संस्था, तिचं नाव आहे नाबार्ड. बरोबर की नाही. ही शेतकऱ्यांना कर्ज वगैरे देणे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये यंत्र वगैरे असतील किंवा दुसरे काही घटक असतील शेतकऱ्यांशी संबंधित, काही ग्रामीण भागामध्ये रोड असतील किंवा काही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं असेल, लॅब्स तयार करायचे असतील किंवा अजून काही शेतकरी रिलेटेड जे काही काम करायचं असेल, त्याच्यासाठी ही शासकीय संस्था काम करते. त्याचं नाव आहे नाबार्ड. त्याचं फुल फॉर्म आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. ठीक आहे. आता जी शेती आहे, या शेतीमध्ये सुद्धा बघा आपली जवळपास 60% जनता शेतीवर अवलंबून आहे. पण शेतीमध्ये बेरोजगारी पण खूप पद्धतीने आहे. समजा काही ठिकाणी समजा 10 लोकांचीच गरज असेल, तर तिथे 20 लोकं सुद्धा येऊन काम करतात. बरोबर नाही? अशा पद्धतीने तो एक बेरोजगारीचा प्रकार आहे. जेव्हा आपण बेरोजगारीचा अभ्यास करू, तेव्हा ती छुपी बेरोजगारी किंवा शेतीच्या याच्यामध्ये किती बेरोजगारी तयार होते, तर त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि हा सर्व एक शेतीशी रिलेटेड
खूप मोठा प्रश्न आहे भारताच्या याच्यामध्ये, की बाबा लोक कशा पद्धतीने त्याच्यामध्ये गुंतून पडलेली आहेत, त्याच्यामधून बाहेर निघण्यासाठी काय-काय केलं काय-काय उपाययोजना सरकार करतंय, त्याचा सर्वांचा आढावा आपण पुढच्या चॅप्टर्समध्ये घेणार आहोत. त्याच्यानंतर दुसरा आहे उद्योग घटक, बरोबर की नाही? आता उद्योग पाहताना भरपूर सारे उद्योग आपल्या इथे आहेत. हेवी इंडस्ट्री असतील, ते कशा पद्धतीने होतं. आपल्या जवळपास कितवा जगात 14वा क्रमांक लागतो. 14वा नसेल, आता थोडा जास्त असेल. पण जे काही भारताचं वार्षिक सकल उत्पन्न आहे, त्याच्यामध्ये किती 30% वाटा आपल्या उद्योग क्षेत्रातून येत असतो. 30% वाटा भारताच्या याच्यामध्ये. आता जे काही आपल्या उद्योग क्षेत्र आहे, यांनाही बराचसा काही-काही गोष्टींचा सामना करावा लागतो, अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना कोणकोणत्या अडचणी येत आहेत, ते आपल्याला पाहायचं आहे याच्यामध्ये, बरोबर की नाही? आता जो येणारा जो भांडवलवादाचा काळ आहे, बरोबर की नाही? आपली जी अर्थव्यवस्था ही कशी थोडी भांडवलशाहीकडे वळलेली आहे. त्याच्यामुळे जो इंडस्ट्री आहे, त्यांचा पण फोकस कसा राहतो, जी मार्केटमध्ये ज्या गोष्टींना मागणी असते, त्या गोष्टींकडेच बनवण्याचा त्यांचा कल राहतो. तर तो एक कल, तो कशा पद्धतीने आपल्याला टॅकल करता येईल. भविष्यामध्ये बाबा आता तंत्रज्ञानाचा सुद्धा काळ आहे. त्या तंत्रज्ञानाचा वापर करून बाबा उद्योग क्षेत्रामध्ये आपण काय-काय नवीन-नवीन अपॉर्च्युनिटी असतील, काही-काही संधी असतील, त्या निर्माण करू शकतो की नाही, याचाही आपल्याला इथे व्यवस्थित चांगल्या पद्धतीने पाहायचा आहे, अभ्यास करायचा आहे. आता जी आपल्या अर्थव्यवस्था आहे, त्याच्यामध्ये आपल्या पूर्वीचा जो काळ होता, पूर्वीच्या काळामध्ये काय होतं, की ठराविक घराणे होते किंवा त्यांचं जे एक वर्चस्व होतं, त्यांचे आणि जे सरकारमध्ये किंवा शासन व्यवस्थेमध्ये असणारे लोक होते, यांचे एक साठा-लोटा पद्धतीचे एक रिलेशन होते. त्याच लोकांना एक ठराविक लोकांनाच त्या उद्योगधंद्यांसाठी परमिशन मिळायचा. पूर्वीचा काय होता, परवाना राज होता. म्हणजे तुम्हाला उद्योग करायचा असेल तर परवाने मिळवावे लागत होते. आता तुमच्या जर ओळखी-पाळखी असतील, बरोबर की नाही? ओळख असेल तुमची एखाद्या उद्योजकाशी, एखाद्या सरकारी काम करणाऱ्या व्यक्तीशी ओळख असेल किंवा शासनामधल्या व्यक्तीशी ओळख असेल, तर त्याला ते परवाने लवकर मिळत होते आणि तो त्या याच्यामध्ये मक्तेदारी मिळवत होता. परंतु आताचा काळ तसा राहिलेला नाही. आता फेअर कॉम्पिटिशन आलेली आहे. तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये उतरून चांगल्या पद्धतीचा बिझनेस डेव्हलप करू शकता आणि अपॉर्च्युनिटी सुद्धा सर्वांसाठी ओपन झालेल्या आहेत. हा एक आत्ताच्या काळाचा मध्ये चांगला मोठा असा म्हणजे फायदा म्हणता येईल आणि इथे सर्वांना फेअर कॉम्पिटिशन, बरोबर की नाही? इथे ग्राहक हा मुख्य समजून तशा पद्धतीने कॉम्पिटिशन तयार करण्याचा एक प्रयत्न सरकार करत राहणार आहे. इथून पुढचा काळ तसाच असणार आहे. तर उद्योगाचाही आपल्या याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठा वाटा असणार आहे. तर तेही आपल्याला इथे पाहायचं आहे. तिसरं आहे सेवा क्षेत्र. आता सेवा क्षेत्र चांगल्या पद्धतीने भारतामध्ये डेव्हलप होत आहे. कॉम्प्युटरचं युग आल्यापासून भारतासारख्या देशामध्ये 1991 नंतर सेवा क्षेत्राचा खूप चांगला वाटा हा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आहे आणि येणारा काळ तर सेवा क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचा, कारण आता येणारा जो काळ आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा वापर करून भारतातली जी तरुण जनता आहे, बरोबर नाही? भारत हा यंग देश आहे बाकीच्यांच्या प्रमाणे. आपल्याकडे कॉम्प्युटर वगैरे शिकणारे स्किल्सवाली लोकं खूप जास्त आहेत. फक्त त्यांना एक चांगल्या पद्धतीची दिशा देऊन सेवा क्षेत्रामध्ये त्याचा कसा वापर करता येईल आणि सेवा क्षेत्राचा वापर बाकीच्याही 2 क्षेत्रांना, कृषी क्षेत्र असेल, त्याच्यानंतर इंडस्ट्री क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, याच्यामध्ये सुद्धा वापर करून आपण चांगल्या पद्धतीने आपली अर्थव्यवस्था अजून कशी मजबूत करू शकतो, अजून कशी ती वृद्धिंगत करू शकतो, याचाही आपल्याला इथे पाहायचं आहे. 2023-24 मध्ये आपल्याला एक डिव्हिजन इथे आहे दिलेलं. त्याच्यामध्ये ॲग्रीकल्चरल सेक्टर किती आहे, इंडस्ट्री सेक्टर किती आहे आणि सर्व्हिस सेक्टर किती आहे, याचं एक ग्राफ आहे. याच्यामध्ये बघा, जवळपास ॲग्रीकल्चर सेक्टरचा आपल्याकडे 15% वाटा आहे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये, बरोबर नाही? आता त्याच्यामध्ये पण ॲग्रीकल्चरल, फॉरेस्ट्री आणि फिशिंग म्हणजे डायरेक्ट शेतीवर आधारित जे लोक आहेत त्यांचा किती 14.52% आणि जे काही खाणकाम वगैरे आहे, बरोबर की नाही? त्याच्यामधून मिळणारे जे काही खणी वगैरे असेल त्याच्यावर आधारित जे काही अर्थव्यवस्था आहे त्याच्या 2% वाटा आहे. त्याच्यानंतर येतं इंडस्ट्री क्षेत्र, उद्योग क्षेत्राचा जवळपास आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये 30% वाटा आहे, बरोबर की नाही? त्याच्यामध्ये जे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये डायरेक्ट मोडतात त्यांचा वाटा 17% आणि बाकीचे जे काही कन्स्ट्रक्शन असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, सप्लाय असेल, सर्व्हिस असेल, तर त्याचा जवळपास वाटा आहे 2% आणि तुमचं कन्स्ट्रक्शन असेल त्याचा 9% वाटा आहे, बरोबर की नाही? कन्स्ट्रक्शनमध्ये तुमचे बिल्डिंग्स येतील, तुमचं रिअल इस्टेट इंडस्ट्री येते, त्याच्यानंतर तुमचे रोड्स येतात, बंदरं येतात, जे काही कन्स्ट्रक्शनमधल्या घडामोडी असतात त्या येतात आणि तुमचं सर्व्हिस सेक्टर आहे जवळपास 54%. आता ह्या सर आपली इकॉनॉमी पहिली कृषी आधारित होती. कृषी आधारित वरून डायरेक्ट आपली याच्यावर झालेली. हे एक चक्र आहे. तर आपल्याला इंडस्ट्री सेक्टरमध्ये सुद्धा ग्रोथ करण्याची खूप गरज आहे. कारण की सर्व्हिस सेक्टरमध्ये रोजगार कमी उपलब्ध होत असतात. आता मी टीचिंग करतो. समजा टीचिंग हा काय एक सर्व्हिस सेक्टर आहे. याच्यामध्ये रोजगार कमी उपलब्ध. मी स्वतःलाच एम्प्लॉय करू शकतो. बरोबर नाही? पण इंडस्ट्रीमध्ये एखादा
बिझनेस उभा राहिला तर 10 लोकांना रोजगार मिळू शकतो. बरोबर आहे. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये कमी लोकांमध्ये काम होऊ शकतं. बरोबर की नाही? इंडस्ट्रीमध्ये खूप चांगल्या पद्धतीची इंडस्ट्री डेव्हलप झाल्या, तर अनेक लोकांना रोजगार मिळू शकतो. तर हा फरक आहे. आपली जी इकॉनॉमी भारताचा जो शिफ्ट आहे, तो ॲग्रीकल्चर इकॉनॉमीवरून खूप मोठ्या प्रमाणात सर्व्हिस सेक्टरवर झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे थोडं रोजगारीचं प्रमाण सुद्धा एक थोडं जास्त, बेरोजगारीचं प्रमाण थोडं जास्त पाहायला मिळतं. तर भारताचा प्रयत्न असा आहे, जे काही शासन व्यवस्था असते, त्यांचा प्रयत्न असा राहतो, की बाबा आपल्याकडे इंडस्ट्री बेस्ड इकॉनॉमी डेव्हलप व्हावी, जेणेकरून बाबा लोकांना रोजगार चांगल्या पद्धतीने आणि लोकांकडे रोजगार असेल तर सर्वांचं राहणीमानही चांगलं राहतं आणि अर्थव्यवस्थाही थोडी सुदृढ राहत असते. तर ठीक आहे, आता सध्याच्या काळामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. तर तुर्तास आज आपण इथे थांबणार आहोत. पुढच्या लेक्चरपासून आपण एक थोडे अजून वैशिष्ट्य पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर टॉपिक्सला आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. आज आपण इथे थांबूयात. थँक सो मच. सर्वांचा कौटिल्य आयएसमध्ये पुन्हा एकदा मी हे करतो. तुम्हाला काही अडचणी आली असेल तर तुम्ही कौटिल्य आयएसच्या अकॅडमीशी फोनवर किंवा कन्सल्ट करून तुम्ही तिथल्या तुमच्या काय तक्रारी असतील तर तुम्ही तिथे सांगू शकता. त्या सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही आमच्या सर्व फॅकल्टी इथे रेडी आहोत. ठीक आहे. थँक सो मच. हॅव अ गुड डे.